हिंगोली शहराच्या जडणघडणीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांचं मोलाचं योगदान आहे। त्यांच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं गौरव समारंभ आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याची शहरात जोरदार तयारी केली जाते। शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज 9 वाजण्याच्या सुमारामध्ये नांदेड या ठिकाणी विमानाने येणार आहेत आणि त्या ठिकाणावरून 11 वाजता हिंगोलीच्या नरसी नामदेव देवस्थानात या ठिकाणी दर्शन घेऊन तिथं त्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत आणि 11 वाजण्याच्या सुमारामध्ये हिंगोलीच्या अकोला बायपास या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केलेल्या नियोजन या कार्यक्रमामध्ये जे आहे ते माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या 100 वर्ष शताब्दी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच कार्यक्रमाची जय्यत तयारी म्हणून आज या ठिकाणी केलेली आहे। मी उभा आहे या सभामंडपामध्ये आणि याच सभामंडपामध्ये जे आहे ते शरदचंद्रजी पवार असतील यांच्यासह अनेक आलेले बडे नेते जे असतील यांच्यासाठी 40 ते 50 नेत्यांना बसण्याची आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि याच सभामंडपामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी खुर्च्यांची देखील मोठी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि याच कार्यक्रमाला कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। मी या ठिकाणी उभा आहे आणि हा जो डायस आहे याच डायसवरून आज हिंगोलीच्या जनतेला जे आहे ते आता शरदचंद्रजी पवार संबोधणार आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।